मंडळी नमस्कार. कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. बीड जिल्हा प्रामुख्यानं बघायला गेलं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीडमधील अनेक मुकदमांचे तुम्ही प्रकरण देखील ऐकले असतील. निंबाळकर प्रकरणामध्ये अनेक मुकदमांना उचलून कशाप्रकारे त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याचबरोबर इतरही घटना बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर असल्यामुळे घडतात. परंतु आता एक घटना बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुरासोबत घडलेली आहे. पाळवदे नामक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एक ऊसतोड मजूर होते. त्यांच्यासोबत अशी एक घटना घडली आहे. हृदय पिळवटून टाकणारी. ऊसतोड कामगार होते. आता काही दिवसातच ऊसतोड कामगार असल्यामुळे त्यांच्या कारखान्याचा जो आहे तो पट्टा पडणार होता आणि ते गावाकडे येणार होते. परंतु गावाकडे येण्याच्या अगोदरच त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा खून करण्यात आलेला आहे. अशी धक्कादायक घटना या दौलत सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी घडलेले आहे. माझ्यासोबत येथीलच गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटनेचे नेते आहेत. तिडके साहेब, नेमकं तुम्ही काल भेट देखील घेतलेली आहे. नेमकं प्रकरण काय झाली बोलणं? उत्तम दगडू पाळवदे ऊसतोड मजूर हे दौलत सहकारी साखर कारखान्यावर काम करीत होते. हे गेल्या 3 महिन्यापासून काम करीत आहेत तिथे. त्या कारखान्याच्या बाजूला कुठं तिथे लोकलच्या मालकाचे आणि त्यांच्या मुलाचे पहिले काहीतरी जुने काहीतरी संबंध होते. एकामेकाचा व्यवहार होता. त्या व्यवहाराच्या संदर्भातून ह्यांनी कारखान्याचे संपर्क साधून कारखान्याच्या ह्याच्यात संपर्कात राहून ह्यांनी 3 महिने त्या मजुराला काहीच केलं नाही. त्यांनी जोपर्यंत त्यांचं सीझन चालू तोपर्यंत कारखान्यात त्यांचे संबंध राहायचे नाही. तुम्ही आता काही बोलू नका, त्यांना काही करू नका. कारखान्याचा पट्टा पडत आल्याच्या नंतर त्यांना दीड का ते 4 दिवसात 5 दिवसात पट्टा पडणार आहे की 14 तारखेला संध्याकाळी ते रात्री त्यानं ट्रॅक्टर खाली केलं आणि कारखान्याच्या बाहेर मैदानात येऊन झोपलेला होता खाली जरा म्हणून. रात्री 2 वाजता कसं जावं पडत म्हणून तो झोपला होता. अचानक तिथं एक 5-6 लोक आले की त्यांनी ट्रॅक्टर चालू केलं की झोपीत होता. ह्याला वाटलं ट्रॅक्टर आपलं चालू कोणी केलं बाबा. मग हे ट्रॅक्टर चालू करत उठला. कोण आहेत काय म्हणूस तर की हे दोघा त्याला धरण्याचा प्रयत्न केला तरी ते माणसाला हिसकटले माझं ट्रॅक्टर नेऊ नका म्हणला. तुम्ही कोण आहेत मला सांगा. ते तसं म्हणून त्याने समोर ट्रॅक्टरकडे गेला त्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टर त्याच्या अंगावर घातलं. अंगावर झालं त्याच्या जागेवर डेट झाली. तो संबंधित जो कारखाना दौलत कारखाना असन ज्या आरोपीने ट्रॅक्टर अंगावर घातलं हे आरोपी तर कारखान्याला माहिती, त्यांना पण माहिती ज्यांच्या मुलाकडे 10 आरोपी बाकी असणार आहे. ते जेवढे तो आरोपी गुन्हेगार आहे तेवढाच हा दौलत कारखाना पण गुन्हेगार आहे. जेणेकरून हे इथून त्या मजुराला घेऊन जातो आणि त्यांचे पैसे फेडून घेऊन नंतर त्याला येताना यायच्या टायमाला त्याला मारायला लावतो. हे कुठलं न्याय कुठला आहे? काय न्याय देऊ? दुसरा एक प्रश्न आहे. तुम्ही एका संघटनेचे पदाधिकारी देखील आहात. बीड जिल्हा हा प्रामुख्याने ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. परंतु ऊसतोड मजुरांवर जो अन्याय होतोय तो अन्याय कुठेतरी थांबायला कुठे नाव घेत नाही. रणजित निंबाळकरांच्या कारखान्यात देखील गावंदारा गावचे जे मुकदम आहेत त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला अपहरण करून उलटं टांगून मारलं होतं. नाही, संबंधित असा आहे नेम आहे. ऊसतोड मजूर असो की मुकदम असो, ह्यांनी जे कारखान्याकडे अग्रीमेंट करून जे 10 रुपये आणलेले असतात ह्यांनी हे समोरच्या मजुराला दिले असतात. तर त्यावेळी जरा समोरच्या मजुराकडून ज्यावेळेस धोका होतो तर त्यावेळेस तो कारखाना धोका करतो. हे कारखानदाराचे लक्ष द्यायला पाहिजे. हां, कुठं तरी तुम्हाला कायदा आहे, न्याय देवता आहे, कुठं कोर्ट आहे, ह्याच्यामधून जाऊन तुम्ही कायदेशीर वसुली करा. मनगटशाहीचा वापर करून वसुली करू नका. आणि जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आता काल आमचे दादासाहेब बडे असेल कासारीचे हे असे जे काही कारखाने नेलते जे कारखाना मनगटशाही करीन तिथं आमची संघटना ओताई साहेब आम्ही 100% मजुराच्या पाठीमागं असतो आतापर्यंत इथंच आहे आणि अजून बी आहे तर भविष्यामध्ये. पण कारखानदारांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या कायद्याच्या नियमाच्या कोर्टाच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून तुम्ही वसुली करा की डायरेक्ट जेणेकरून माणूस उचलणं की माणूस असा नेऊन मारून टाकणं, तुमच्या कारखान्याचा पट्टा पडत याच्या टायमाला माणूस मारायला लावणं, ह्या अशा गोष्टी ह्या चुकीच्या होत्या. ह्या गोष्टी चुकी झाल्यामुळे हे कारखानदारांना 100% ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा भोगावाच लागणार आणि ह्यांना सजा लागेपर्यंत 100% स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटना आणि ताई साहेब आम्ही सर्व ह्या प्रत्येक मजुराच्या पाठीमागे आम्ही 100% उभं राहणार. बरं, या प्रकरणामध्ये कारवाई झाली का? आता जे आरोपी आहेत नाही, या प्रकरणात कारवाई पण झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते माणसाला ही कुणी बाकीवाले का काय ह्याला काहीच माहीत नव्हतं. रात्री 2 वाजता झोपीत होता ना. ह्याला वाटलं माझं ट्रॅक्टर चोरीला चालवलं आहे. मग कारखाना साईटवर चोरीला ट्रॅक्टर नेत असतील. ह्यात कारखान्याची पण जबाबदारी काय आहे ना की ह्या कशात कारवाई झाली. 1 आरोपी अटक झाला. अजून 5 आरोपी फरार आहेत. 6 पैकी 1 आरोपी अटक झालेला आहे. 5 आरोपी फरार आहेत. 5 मध्ये अजून हे कारखानदाराचा जो शेतकी अधिकारी दौलत कारखान्याचा पाटील साहेब म्हणून हा पण आरोपी करायचा राहिलेला आहे की ह्यांनी गडबडीने ह्या मुलाला जॉब द्यायला लावला. ह्यांनी सगळ्यांनी कारखानदारांनी घेरावर टाकून नाही दिदी लवकर जे जॉब करा असं ते द्यायला लावला आहे. दबाव टाकण्यात आला. दबाव टाकूनच त्याच्या मुलाला जॉब द्यायला लावला आहे की त्याच्या मुलाला आता पूर्व जॉबमध्ये त्या बाकी कारखान्याच्या अधिकाऱ्याचे नाव घेऊन दौलत कारखान्याच्या ह्यांना पण आरोपी करून तात्काळमध्ये अटक करण्यात यावे. अन्यथा बीड जिल्ह्यामध्ये एकही त्या दौलत कारखान्याच्या अधिकाऱ्याला एकही मजुरीने आम्ही फिरकू देणार नाहीत. बरं, नंतर कसं कळालं की बाबा हे चोर नव्हते तर ते दुसरे मुकदम होते मारणारे? नाही, ते लोकांनी चर्चा केली लोकलच्या हे असे फलणे कारखाने होते म्हणजे कारखान्याच्याच कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. लोकांनी म्हणले आपल्या लोकांना काय काय माहिती कोण आहेत काय म्हणून. कारखान्याचे लोक म्हणले फलणे तुमच्या त्या मुलाकडे पैसे होते म्हणून ते लोक आलते. मग हे कारखान्याला माहिती
की हे माणसं ट्रॅक्टर नाही येणार आहेत, याचं ट्रॅक्टर घेऊन जाणार आहेत. अर्थात त्याचा मुलगा अलग आहे, तो अलग आहे राहण्यामध्ये. वडिलाचं वय 50-55 वर्षे, या वयात सुद्धा वडील त्याची ऊसतोडीत होते. परिस्थिती इतकी बिकट आहे त्याच्यात बघितलं तर की सध्या त्यांना म्हणजे राहायला घरसुद्धा एवढी बिकट परिस्थिती. म्हणजे मुलाला घेतलेले पैसे मग ठीक आहे, नाही यायचं घरी बाहायचं वा, तुम्ही वडील वा, तुम्ही जिम्मेदारी, तुम्ही सांगा मुलाला आमचे पैसे द्यायला वा. हे कुठेतरी 4 मासापासून झालं असतं ना. डायरेक्ट माणूस मारणं हा पर्याय नाही वसुलीसाठी, हे माझं सगळ्या कारखान्यांना सांगणं आहे. ऊसतोड मजूर ज्या नेत्याला बीडमध्ये एक आधार म्हणून बघतात, पंकजा मुंडे असतील. पंकजा मुंडेंचं काय बोलणं झालंय का परिवारासोबत? नाही, संबंधित कोल्हापूरच्या एसपींना ताईसाहेब बोलल्या होता. एसपी बोलला, ताईसाहेब बोलल्याच्या नंतरच आरोपीला तिथं अटक केलेली आहे. एक आरोपीच्या आता अटक झाल्याने 5 फरार आहेत. ती एसपीला ताईसाहेब बोलल्यानंतर तिथून मुळे तिने फास्ट ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने अटॅक घेतला, हे केलं आणि एक आरोपी अटक केला. या प्रकरणात पुढची मागणी काय तुमची आता? या प्रकरणात पुढची माझी एकच मागणी की त्या पोलीस प्रशासनाची एकच मागणी की संबंधित ह्या कारखान्याचा जो युवराज पाटील आहे, शेतकी अधिकारी मेन, ह्याला पहिला आरोपी करा. आणि हे कसा ट्रॅपर असला आणि माणूस कसा मारला, हे मुद्दे ह्याच्यामध्ये सगळं हे घडवायला हे युवराज पाटील कारणीभूत आहे, दौलत कारखान्याचा शेतकी अधिकारी. नक्कीच मंडळी, बघायला गेलं तर हे होते ऊसतोड मजूर संघटनेचे नेते कृष्णा तिडके. यांनी सांगितल्याप्रमाणे जो कारखान्याचा पट्टा पडण्यासाठी 3 ते 4 दिवस बाकी होते, परंतु याच अगोदर त्या ठिकाणी असणाऱ्या ऊसतोड मजुराच्या अंगावर ट्रॅक्टर घालत त्याचा खून करण्यात आलेला आहे आणि यामध्ये त्या ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झालेला आहे. यामध्ये जो कारखान्याचा दौलत कारखान्याचा शेतकी अधिकारी आहे त्याला आरोपी करण्याची देखील मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. नक्कीच आता या प्रकरणात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.